नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी शहरात बाजारपेठ कडकडीत बंद, जागोजागी पोलीस बंदोबस्त, जिल्ह्याभरात बंद शांततेत। परभणी बंद दरम्यान शहरात न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हक्क देण्यात आली। त्यानुसार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली, जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत। परभणी शहरात 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रकृतीच्या विटंबना झाल्याचा प्रकार घडला। 11 डिसेंबर रोजी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असताना दगडफेक, जाळपोळ झाली। पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात अनेक जण गंभीर झाल्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून निर्भरात लोकांना ताब्यात घेतले। न्यायालयीन कोठडीत असलेल्या शंकर नगरातील रहिवासी तथा विधी महाविद्यालयातील विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या रविवारी 15 डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाल्या। संभाजीनगर येथे त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यान या घटनेचे प्रसाद राज्यभरात उमटले असून सोमवारी 16 डिसेंबर रोजी राज्य बंदची हक्क आंबेडकरी संघटनांनी दिली व बंदमध्ये परभणी शहरातील आंबेडकरी संघटनांनी सहभाग घेत बंदचे आवाहन केले। सोमवारी दुपारपर्यंत सर्व बाजारपेठ बंद होती। रस्त्यावरही फारशी वर्दळ नव्हती, त्यामुळे सर्वत्र बंद शांततापूर्ण वातावरणात कडकडीत पाळण्यात आला। यावेळी शहरातील गौतमनगर येथून शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली व मोर्चा काढत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उपोषण मैदान या ठिकाणी सभेच्या ठिकाणी मोठ्या हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले। यावेळी आंबेडकरी संघटनेचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सह लोकनेते विजय वाकोडे, समाजभूषण भीमराव हातीआंबिरे, सिद्धार्थ हातीआंबिरे, माजी महापौर रवी सोनकांबळे, सिद्धार्थ भराडे, युवा नेते सुधीर साळवे, गौतम मुंडे, मकरंद सर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्या ठिकाणी धरणे आंदोलनाला उपस्थित लोकनेते विजय वाकोडे साहेब, आदरणीय भीमराव दादा हत्तीआंबिरे साहेब, डॉक्टर सिद्धार्थजी हत्तीआंबिरे साहेब, मौलाना रफिउद्दीन साहेब, दादासाहेब शेळके साहेब, त्या ठिकाणी उपस्थित सर्व आंबेडकरी संघटनेतले नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं या धरणे आंदोलनाला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, तरुण मित्र आणि सर्व या ठिकाणी आलेले आंदोलन करते, आपल्या सर्वांसाठी एक शेर म्हणतो, दिलों पे आँच आई तो टकराना जरूरी है, दिलों पे आँच आई तो टकराना जरूरी है, जिंदा रहना है तो जिंदा नजर आना जरूरी है। त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना केल्यानंतर परभणी शहरामध्ये ज्या पद्धतीनं आंबेडकरी संघटनेला आंदोलन पुकारलं होतं आणि त्या आंदोलनाला काही असामाजिक तत्व त्या आंदोलनात घुसून आमचं आंबेडकरी समाजाचं आंदोलन बदनाम करण्याचं काम ज्या मनुवाद्यानं केलं, त्यानंतर धरपकड आणि कोमिंग ऑपरेशन झालं। त्या कोमिंग ऑपरेशन मध्ये ते आंदोलन करते जे आमचे नव्हते त्यांना अटक न करता जे आमचे शिकल्या सवरलेले तरुण मुलं आहेत त्यांना अटक करून त्यांना या ठिकाणी इतकं बेदम मारण्याचं काम परभणी पोलिसांनी केलं। त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी आमचा सोमनाथ सूर्यवंशी हे संविधानाला अर्पित करून शहीद झाला। थोड्या वेळापूर्वी मला सिद्धार्थ भाऊने दाखवलं की औरंगाबादला त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब मध्ये सोमनाथ सूर्यवंशीचं प्रेत या ठिकाणी वाकोडे साहेब, हत्तीआंबिरे साहेब, सिद्धार्थ भाऊ या सर्वांच्या नियोजनानंतर त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब मध्ये
एका न्यायाधीशाच्या समोर पोस्टमॉर्टम करण्यासाठी नेलं। त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीचा मेडिकल रिपोर्ट त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना मोबाईलवर प्राप्त झालेला आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह आणि मृत्यू हे अटॅकनं आला म्हणून आम्हा सर्वांना 2 दिवसापासून सांगण्यात आलं होतं, परंतु सोमनाथचा मृत्यू फक्त पोलिसांच्या मारहाणीमुळे झालाय म्हणून त्याला आपल्याला या ठिकाणी शहीद श्रद्धांजली द्यायची आहे। जोपर्यंत सोमनाथला मारणाऱ्या पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्यावर 302चा खटला भरणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सोमनाथचा अंत्यविधी करणार नाहीत, ते पोलिसांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज आमचं आंदोलन कोणत्या एका जातीसाठी नाही, आज आमचं आंदोलन कोणत्या एका समाजासाठी नाही, आज आमचं आंदोलन कोणत्या व्यापारासाठी नाही, आज आमचं आंदोलन फक्त संविधानाला आणि संविधानाच्या मूल्यावर जे कोणी लोक या ठिकाणी घाला घालतील त्या मनुवादाच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे। म्हणून सोमनाथला मारणारे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी 302 खाली अटक होऊन जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना निलंबित करणार नाहीत तोपर्यंत आमचं हे या ठिकाणचं आंदोलन बंद राहणार नाही, एवढी ताकीद मी माननीय वाकोडे साहेब हत्यामेरे साहेब या सर्वांच्या वतीनं पोलिसांना देत आहे। तुमच्यापाशी इतक्या गोळ्या नाहीत तितके आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी जमा झालेले आहेत। तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या तरुणांना मारून आमचं आंदोलन बदनाम करून तुमचं समाधान होत असेल तर या ठिकाणी प्रत्येक आंदोलनात आम्ही पोलिसांना सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो पोलीस बांधवांनो, ज्या वेळेस अंतरवाली सराटीमध्ये तुमच्यावर आंदोलन करताना हमला झाला त्या ठिकाणी 7 महिला पोलीस अधिकाऱ्या पोलीस कर्मचारी दवाखान्यात जखमी होते। आम्ही तर 2 दिवसात तुम्हाला इतका मान सन्मान दिला, तुमच्या जोर आम्ही आंदोलन केलं आणि तुम्ही आमच्या माया बहिणीला मारून त्या ठिकाणी दवाखान्यात ऍडमिट केलं। आमची त्या ठिकाणची मानवते नावाची माई आमची माय बहीण जी दवाखान्यामध्ये नोकरी करती तिचा या आंदोलनामध्ये सहभाग नव्हता, ती आमच्या आंदोलनामध्ये आली सुद्धा नव्हती। तिला फक्त मोबाईल मध्ये शूटिंग का करायला म्हणून तिला धरलं, तिला केस धरून होळून जवळपास 10-12 पोलिसांनी लेडीज एलपीसीने तर मारलं म्हणते, पण पोलीस अधिकाऱ्यानं सुद्धा त्या माया बहिणीला मारण्याचं काम केलं। अरे तुम्ही त्या बाईच्या पोटातून जन्म घेतलाय, ज्या बाईला तुम्ही मारत आहात एवढी लाज तुम्हाला पोलीस अधिकाऱ्याला वाटली पाहिजे। अरे पाठी आमच्या त्या अशाच मजबूत झाल्या नाहीत, तुमच्यासारख्या आंदोलन करणारा पोलिसांकडून अन्याय सहन करून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत। एका बाईला कुत्र्याने मारण्याचं काम केलं, तिला तुम्ही साधी लघवी सुद्धा पोलीस स्टेशनला करू दिली नाही, लाज वाटली पाहिजे। तुम्ही त्या माईच्या पोटातून जन्म घेतलाय, इतका क्रूर अन्याय जर आमच्यावर तुम्ही करत असाल तर कुठेतरी तुम्ही बी माया बहिणीच्या घरामध्ये जन्म घेतलाय याची तुम्हा पोलीस अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। एवढं क्रूरतेनं त्या ठिकाणी आमच्या सोमनाथला मारलं, फक्त आपल्या मारण्यामुळं त्या ठिकाणी सोमनाथचा त्या ठिकाणी आपण मर्डर केला, त्याच्यामुळं तुमच्यावर 302चा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्वांची विनंती आहे। आणि तुम्हाला सांगतो इथं जमलेल्या सर्व माझ्या बंधूंना, सोमनाथला फक्त प्लॅनिंग करून पोलिसांना मारलंय। संविधानाची विटंबना आणि संविधानावर घाला घालणारे RSS, सनातन प्रभा, बजरंग दल त्या सर्व हिंदूवादी संघटना ह्यांच्यातून आपलं मन कुठेतरी डायव्हर्ट करावा म्हणून फक्त सोमनाथला मारून त्या ठिकाणी सोमनाथला त्याने शहीद केलं। पण तुमच्या माहितीसाठी पोलिसांना सांगतो, सोमनाथला मारून तुम्ही आमचं या संविधानाच्या विटंबनेचं मन आमचं डायव्हर्ट करणार नाही। 10 तारखेच्या हिंदू मोर्चामध्ये जे कोणी परभणीचे या ठिकाणी प्रतिनिधी हिंदू मोर्चाचा लीड करणार होते ते सर्व या ठिकाणी संविधानाच्या प्रीतीची विटंबना करण्यामध्ये सहभागी आहेत। म्हणून तुम्हाला सर्व आंबेडकरी संघटनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर चॅलेंज देतो, तुम्ही जर त्या लोकांना डिटेन केलं नाही, सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज करून त्यांना जर तुम्ही अटक करण्याचं काम केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमचे भीमराव दादा आणि वाकोडे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही महिनाभर शाहीनबाग सारखं आंदोलन उभा करू आणि त्या सर्व लोकांना जोपर्यंत कारवाई होऊन अटक होणार आहे
तोपर्यंत आमचं हे आंदोलन या ठिकाणी चालू राहील. एवढं तुम्हाला सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मी आमच्या वाघोडे साहेब, हत्ती आमिर साहेब, डॉक्टर साहेबांच्या वतीने या ठिकाणी चॅलेंज देतो. वकील होणारा शहीद सोमनाथ त्या ठिकाणी वडार समाजाचा मुलगा बाबासाहेबांच्या संविधानासाठी त्या ठिकाणी शहीद झालाय. आज आरोपीची जी यादी 51 लोकांची आहे, त्या 51 लोकांच्या यादीमध्ये एक मुसलमानाचं सुद्धा नाव आहे आणि त्या मुसलमानाचं नाव आहे मिठूभाई. आमच्या सोबत मुसलमान सुद्धा त्याच ताकदीने आहेत. आमच्या सोबत मातांग समाज त्याच ताकदीने आहे. आमच्या समाज ढोर समाज सुद्धा त्याच ताकदीने आहे. आमच्या सोबत मराठा समाज सुद्धा त्याच ताकदीने आहे. आमच्या सोबत धनगर समाज सुद्धा त्याच ताकदीने आहे. तुमच्या सोबत पोलीस व्यवस्था असन, तुमच्या सोबत न्याय व्यवस्था असन, तुमच्या सोबत न्यायपालिका असन, तुमच्या सोबत मिलिटरी आणि मिलिटरी व्यवस्था असन, पण या ठिकाणी आमच्या सोबत फक्त परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं पवित्र संविधान आहे आणि त्या संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलन करू. इथल्या जमलेल्या तरुणांना सांगतो, कोणीही दगडफेक करायची नाही, कोणीही आंदोलन करायचं नाही, कुणाचेही दुकाने या ठिकाणी बंद करायचे नाहीत. आपल्याला अतिशय शांततेनं हे सर्व आंदोलन या ठिकाणी पार करायचं. राहुल भाऊ, संविधान द्या एक मिनिट. या आंदोलनामध्ये सांगत असताना तुम्हाला सांगतो, हे संविधान आहे आणि स्वतंत्र भारताचं संविधान जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलं तेव्हा त्या काळचे राजकर्ते बाबासाहेबाला संविधानाची भीक मागायले आणि बाबासाहेब त्याला भीक द्यायले. अरे तुम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची भीक मागून त्या ठिकाणी करप्शन करून आपले घरदार भरलेत. त्या बाबासाहेबाला संविधानाची भीक मागत असताना 4 माणसाला बाबासाहेब त्या ठिकाणचे हिंदू नेता म्हणून त्या ठिकाणी सर्व आपण काम करणार आहोत. त्या ठिकाणी या ठिकाणच्या हिंदू लोकांनी मस्जिद पाडण्याचं काम केलंय. त्या ठिकाणी अजमेरची दर्गा ही हिंदू मंदिर असण्याचं काम करत आहेत. पण तुम्हाला सांगतो, सम्राट अशोकानं अखंड भारतामध्ये 84,000 बौद्ध मंदिरं बांधलेले आहेत. ते बौद्ध मंदिर धुंडण्याचं काम सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचंय. एवढं या प्रसंगी सांगतो आणि जाता जाता तुम्हाला सांगतो आमच्या सोमनाथ बद्दल कि बाजारू औरत के पास कोई शैतान सोया होगा, बाजारू औरत के पास कोई शैतान सोया होगा और हमारे सोमनाथ सूर्यवंशी को जान से मारने वाला किसी छिड़ाल का बेटा होगा.